प्रीतीज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आम्ही निघालोय पेणला जायला आणि मध्येच त्रिमूर्ती स्नॅक्स म्हणून हे फूड जॉईंट आहे, म्हणजे पनवेल आणि पेणच्या मध्ये कर्नाळा बर्ड सँक्च्युरीच्या जवळ प्युअर व्हेज आहे। आणि आतमध्ये आता आपण जाऊन बघूया की इथे खायला काय काय मिळतंय। चला। तर हा आहे मुंबई गोवा हायवे आणि हायवेला लागूनच आहे हे त्रिमूर्ती स्नॅक्स, जे प्युअर व्हेजिटेरियन आहे। पार्किंग करता भरपूर जागा आहे। आतमध्ये जाऊन बघूया की सीटिंग अरेंजमेंट कशी आहे। सो आउटडोर सीटिंग पण आहे इकडे टेबल आणि खुर्च्या मांडलेल्या आहेत आणि माझी नजर गेली या हेल्मेट वरती। आतमध्ये सुद्धा टेबल खुर्च्या मांडलेल्या आहेत। स्वच्छता खूप छान दिसतीये मला। आणि इथे समोर तुम्हाला मेन्यू कार्ड दिसेल लावलेला वरती आणि आधी तुम्हाला कूपन घ्यायचंय। कूपन घेतल्यावर इथे हा सेल्फ सर्व्हिस काउंटर आहे, इकडून तुमची ऑर्डर कलेक्ट करायची आहे। ड्राय स्नॅक्स सुद्धा ठेवलेला आहे, थोड्याशा कुकीज आहेत, वेगवेगळे लाडूचे प्रकार आहेत, चकली, चिवडा, शंकरपाळी। सो प्रवास करताना तोंडात टाकायला थोडेसे स्नॅक्स आयटम सुद्धा इकडे मिळतील। तर इकडे आम्ही ऑर्डर केलंय थालीपीठ, बटाटे वडे, पियुष आणि मिसळ पाव। पुराज आता मिसळ खाऊन सांगेल आपल्याला की कशी आहे। तो इकडे येऊन गेलाय बऱ्याच वेळा, त्यामुळे त्याला माहिती आहे ह्याची चव, हो ना? मला खूप वेळा खाल्लं, खूप वेळा खाल्लं, 5-6 वेळा। कोकणात जाताना प्रत्येक इथेच थांबतो। काय काय घातलंय? मटकी आहे का काय? वाटाणे, वाटाणे, फरसाण, त्यानंतर हिरवे वाटाणे। या खायला या, खायला या। छान आहे। मला माहिती आहे चव। मुंबई, पुणे, नाशिक पेक्षा वेगळी मिसळ आहे कोकणातली मिसळ। आईनी आता थालीपीठ टेस्ट केलंय। कसं आहे थालीपीठ? छान, गरम, छान आहे ना? खुसखुशीत, कुरकुरीत। मी थालीपीठ टेस्ट करून बघते की कसं आहे। गरम गरम। वा, एकतर भाजणीची खूप छान चव लागते आहे। आणि नॉर्मली आपण घरी थालीपीठ बनवतो ना, ते फक्त भाजतो, पण हे भाजलेलं नाहीये। मला वाटतं हे शॅलो फ्राय केले, त्यामुळे हे तुम्ही बघू शकता खूप पातळ पण आहे, पण खूप कुरकुरीत आहे। सगळ्या बाजूने तुम्ही कलर बघू शकता, त्यावरूनच तुम्हाला अंदाजा येईल की हे शॅलो फ्राय केलं आहे। प्लस भरपूर कोथिंबीर आणि भरपूर कांदा यात घातलेला आहे, त्यामुळे खूप छान चव लागते आहे। आणि तुम्ही जर इकडे आलात तर मी तुम्हाला डेफिनेटली रेकमेंड करेन की हे थालीपीठ तुम्ही नक्की ट्राय करा। आणि ही जी खोबऱ्याची चटणी आहे ती थोडीशी गोड आहे, त्यामुळे थालीपीठासोबत गोड चटणी जे कॉम्बिनेशन आहे एक नंबर। आता बटाटा वडा खाऊन बघते। आता ही जी लाल चटणी दिली आहे, वा वा, भरपूर लसूण, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता या घातलेला आहे, त्यामुळे हा वडा मी तोडून दाखवते तुम्हाला। हा बघा, नुसताच बटाट्याची भाजी नाहीये, इथे मोहरी टाकलेली आहे, त्यानंतर कोथिंबीर दिसतीये, कढीपत्ता दिसतोय मला, आणि हे जे बाहेरचं कोटिंग आहे ते सुद्धा पातळ आहे। सो बटाटा वडा सुद्धा एक नंबर, जबरदस्त, मजा आ गया। आई, बटाटा वडा कसा होता? छान आहे ना? का तुला? हा, जास्त जाड नाहीये, चपटा आहे बटाटा वडा। मी मिसळ टेस्ट करते कशी लागतीये। ऋतुराज म्हणाला खूप छान आहे। नंबर, गोड, तिखट, आंबट या तिन्ही चवी तुम्हाला या मिसळीमध्ये मिळत आहेत। आणि मिसळ सुद्धा एक नंबर।
उगाचच भरपूर तिखट घातलेलं नाहीये. तिखटपणा जसा आहे तसंच थोडासा गोडपणा सुद्धा आहे. आणि ह्याच्यात ना मटकी सुद्धा टाकली, फक्त हिरवे वाटाणे नाही टाकलेत. इकडे जवळ ये, हे बघा फक्त वाटाणेच नाही आहेत ह्याच्यात, त्यात मटकी सुद्धा टाकलेली आहे बारीक. नंबर 1 मस्त आहे, खूप छान आहे. आता आम्ही मागवली आहे ही कोथिंबीर वडी. सांगा खाऊन मिस्टर फडके. बघा ही खाऊन. खूप करून खा, पण गरम आहे खूप. तुझ्यासाठी बेस्ट आहे. सॉफ्ट आहे ना एकदम एकदम. बाहेरून छान कुरकुरीत टेक्स्चर दिसतोय. मस्त आहे, हॉट, टू मच हॉट. हलवा अवकाश. वा, मस्त आहे, वेगळी आणि खूपच मस्त आहे, खूपच. पातळपासून खूप गरम आहे. भरपूर कोथिंबीर आहे, भरपूर भरपूर कोथिंबीर आहे. मऊ मऊ. मऊ मऊ आहे मस्त. खूप गरम. गरम खाण्यातच मजा आहे. एवढी? मजा. येस. खूप गरम होती. एक छान गोष्ट म्हणजे एक चांगली गोष्ट जी मला ह्याची आवडली ती म्हणजे ह्यात खरंच कोथिंबीर आहे. हे बघा भरपूर भरपूर कोथिंबीर आहे. मध्ये मध्ये मला आल्याची चव सुद्धा थोडीशी येते. आणि बाहेरून हे बघा ही लेयर बघा तुम्ही इथे, ही बाहेरची लेयर जी आहे ती पातळ आहे आणि आतून खूप सॉफ्ट आहे. त्यात थोडासा ओवा आणि थोडंसं जिरं सुद्धा मला लागतंय. पण कोथिंबीरची चव, जसं नाव आहे कोथिंबीर वडी, बऱ्याच ठिकाणी कोथिंबीरच नसते, नुसतं बेसनच टाकलं जातं. पण इथे तसं नाहीये, भरपूर प्रमाणात कोथिंबीर दिलेली आहे आणि क्या बात आहे, मजा आ गया. वा, एक नंबर. आता मी पियुष पिऊन बघते. पियुष म्हणजे काय, पातळ श्रीखंड, पण छान आहे याची पण चव. वेलची आणि केसर खूप छान चव येते त्याची. आणि थोडीशी आंबट, थोडीशी गोड, छान आहे पियुष पण. इथेच बाजूला इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे. सो इकडे एक ऑफर लिहिलेली आहे, जर तुम्ही 250 लिटर या अधिक डिझेल खरेदी केली तर 150 रुपयाचं कुपन तुम्हाला मिळेल, म्हणजे फूड कुपन, जे तुम्ही इकडे वापरू शकता. पोटभर नाश्ता आमचा झालेला आहे. खूप मजा आली. सगळेच पदार्थ अप्रतिम होते. कोथिंबीर वडी, थालीपीठ, बटाटा वडा, मिसळ, पियुष, काय काय नावं घेऊ, अजून बरेच प्रकार आहेत आतमध्ये जे ट्राय करायची इच्छा आहे. पण पोट भरलंय. पण नेक्स्ट टाइम आल्यावर आम्ही ते नक्की ट्राय करू. आतमध्ये खूप स्वच्छता सुद्धा आहे. आणि हा एक पेड प्रमोशनचा व्हिडिओ नाहीये, खरंच मला ही जागा खूप आवडली आहे. तुम्ही जर पनवेल पासून पुढे जात असाल तर तुम्ही इकडे नक्की या. लोकेशन मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतेय. चांगलं आहे. वा, छान आहे. मला अजून एक ग्लास. दाबून पे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका छान खाद्य भ्रमंतीमध्ये.